पॉलियाना. पॉलियाना एक 10 वर्षांची सोनेरी केसांची मुलगी होती. आपल्या आसपास आनंद पसरवायची. पण तिला आई वडील नव्हते. ती एकटी होती. म्हणून तिला अनाथालयात नेण्यात आलं. हेच अनाथालय तिचं एकमेव घर होतं. काही वेळ गेल्यानंतर तिची श्रीमंत मावशी तिचा सांभाळ करण्यासाठी तयार झाली. पॉलियाना हे पाहून आश्चर्यचकित होती की तिचं नवं घर छोटं नव्हतं, तर ती एक मोठी हवेली होती. नॅन्सी, या पोरीचं सामान वर पोटमाळ्यावर टाकून दे. मला घरी आणल्याबद्दल धन्यवाद. होय, अशा परिस्थितीत माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आता फटाफट नॅन्सी सोबत तुझ्या खोलीत जा आणि हरवू नकोस. खूप छान आहे ही खोली. खरंच? हो, ही पूर्ण हवेलीच खूप छान आहे. आणि तू पाहिलंस, या सुंदर खिडकीतून पूर्ण अंगण दिसतं. मावशीने मला हवेलीची सगळ्यात चांगली खोली दिली आहे. याला गोष्टींना एकतर्फी बघणं म्हणतात. इथे करण्यासारखं काहीच नाहीये. फक्त तू तुझ्या मावशीच्या नजरेत येऊ नकोस. डिनर संध्याकाळी बरोबर 6 वाजता होईल. तुला जरा जरी उशीर झाला तर तुला त्याची शिक्षा मिळेल. समजलं तुला? हो मॅम. थँक्यू मॅम. किती छान घर मिळालंय मला. मॉम, डॅड, तुम्ही सुद्धा इथे असायला हवं होतं. 6 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. पॉलियाना, कुठे आहेस तू? पॉलियाना, पॉलियाना. डिनर 5 मिनिटांपूर्वी सुरू झाला आहे. जर तुझ्या मावशीने तुला पकडलं तर तू खूप मोठ्या अडचणीत सापडशील. मला माफ कर. मी जरा इथे हरवले होते. इथली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर आहे. तुला उशीर झालाय. मी फुलांचं आणि ढगांचं सौंदर्य बघत होते. तू बाहेर पाहिलंस का? बाहेर आज किती सुंदर दिवस आहे. त्याने मला फरक नाही पडत. इथे काही नियम आहेत. पॉलियानाने आपल्या मावशीच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही आणि जेवायला बसली. पॉलियाना प्रत्येक घासाची मजा घेत होती, पण तिची मावशी जेवताना खूपच नाराज होती. ती तिला पोटमाळ्यावरील खोलीत घेऊन आली आणि आतून बंद करून टाकलं. उद्या सकाळपर्यंत तुला इथेच राहायचंय. इथे कसं वागायचं ते समजून घे. पॉलियानाला बेडरूम मध्ये सोडून तिच्या मावशीने दार बंद केलं. पॉलियानाला आधी वाईट वाटलं. ओ मम्मी, ओ डॅडी, मला तुम्हा दोघांची खूप आठवण येते. मावशीला कळतच नाही की जगाला केवढं काय द्यावं लागतं. ती फक्त वाईट बाजूच बघते. तुम्ही माझ्या बरोबर असता तर किती बरं झालं असतं. पॉलियानाने पाहिलं आणि बाहेर डोकावण्यासाठी ती पुढे गेली. ती एक गोड रात्र होती. पॉलियानाने आपल्या खिडकीच्या बाहेर पाहिलं की अंगणातील फुलांच्या वर पौर्णिमेचा चंद्र आणि तारे चमकत होते. वाव, खूपच सुंदर आहे. अगदी चित्रांसारखे. मला हेच तर हवं होतं. थँक्यू मॉम. थँक्यू डॅड. भले मी या खोलीत कैद आहे, तरी सुद्धा मी रात्रीच्या आभाळाचं सौंदर्य पाहू शकते, जे मी कधीच करू शकले नसते. खरंच मी मावशीला हे दाखवण्याचा प्रयत्न करेन की आयुष्यात चांगल्या गोष्टींची प्रशंसा करणं आणि आनंदी राहणं वाईट नसतं. मी तिला दाखवेन की आनंद काय असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटी नॅन्सीने पॉलियानाची खोली उघडली. त्या दोघी सामान आणण्यासाठी गावात गेल्या. पॉलियाना दुकानं बघून आणि लोकांना इशाऱ्याने हाय बोलून खुश होत होती. पण खास करून एक व्यक्ती असा होता जो तिच्यासाठी खूप खास होता. तो रस्त्यावर होता, ओरडत होता आणि कुणाला काहीच म्हणत नव्हता. पॉलियाना त्याला मोठ्याने म्हणाली, मी पॉलियाना आहे. तुमचं नाव काय आहे? मिस्टर पेंडल्टन. तुम्हाला भेटून आनंद झाला मिस्टर पेंडल्टन. शॉपिंग करण्यासाठी आज खूप छान दिवस आहे. नक्कीच. पॉलियाना, यांना एकटं सोड. आम्हाला माफ करा सर. आपण पुन्हा भेटूया मिस्टर पेंडल्टन. ते दुकानाकडे गेले. खेळण्यांच्या दुकानाबाहेर पॉलियाना जिमीला भेटली. तो एक लहान मुलगा होता. त्याने आपल्या बॉल बरोबर पॉलियानाला खेळू दिलं. मग ते लगेच मित्र झाले.
नॅन्सी सोबत परत जाताना पॉलियानाने मांजराचं एक छोटंसं पिल्लू पाहिलं. ते निराश आणि एकटं दिसत होतं, म्हणून तिने त्याला वर उचललं. मला वाटतं की या छोट्याशा मांजरीच्या पिल्लाला घर हवंय. पॉलियाना, मला नाही वाटत की तुझ्या मावशीला हे सगळं आवडेल. आपण प्रत्येक गरजवंताला आपला दयाळूपणा दाखवला पाहिजे. घरी परत येताच पॉलियानाने मावशीला मांजराचं पिल्लू दाखवलं. याचं नाव डेझी आहे. मी अशा रस्त्यावरच्या जनावरांना घरात नाही घेत. मूर्खपणा आहे हा. पण ती एकटी आणि भुकेली होती. मी हिला माझ्या बरोबर खोलीत ठेवेन. मग ही खिडकीतून बाहेर पक्षी बघू शकेल आणि सूर्यकिरणही बघेल. तुला कळणारच नाही की ती इथे आहे. दर आठवड्याला पॉलियाना नॅन्सी सोबत गावात खरेदी करण्यासाठी जायची. तिला जेवढ्या वेळा जमायचं तेवढ्या वेळा ती जिमीशी खेळायची. पॉलियानाने पहिल्यांदा आनंदाचा खेळ जिमीला शिकवला. आनंदाचा खेळ खूप सोपा आहे. तू काय बरं दुःखी आहेस? माझ्या आईने या आठवड्यात रोज रात्री एकसारखाच स्वयंपाक केला. मी यासाठी दुःखी आहे की आम्ही काही नवं खाऊच शकत नाही. हे असं खेळायचं. थोडासा वेळ घे आणि याहीपेक्षा वाईट गोष्टींची कल्पना कर. जसं अजिबात जेवायला न मिळणं. हो, नक्कीच. विचार कर की तुझ्याकडे खायला काहीच नाहीये. भले एकसारखं जेवण मिळतं, पण खायला काहीतरी मिळतं ना. तू उपाशी तर नाहीयेस ना? बरोबर बोललीस. मला बरं वाटतंय. पॉलियाना आणि जिमीने आनंदाच्या खेळाची मजा लुटली. पॉलियानाने पुढच्या 2 आठवड्यांमध्ये गावकऱ्यांना आनंदाचा खेळ शिकवला. प्रत्येक जण तिच्या आशावादी विचारांनी चकित होता. एका दुपारी पॉलियानाने जिमीला आपल्या मावशीला भेटवण्याचा निर्णय घेतला. मावशी, हा जिमी आहे. तुम्हाला भेटून बरं वाटलं. पॉलियाना, भटक्या जनावरांना घरी आणायचं नाही म्हणून मी तुला सांगितलं होतं ना. पण मी भटका नाहीये. पॉलियानाच्या मावशीच्या बोलण्यामुळे जिमीला खूप वाईट वाटलं. तो रडत रडत त्या घरातून लगेच बाहेर पडला. जिमी, थांब. पॉलियाना जिमीच्या मागे गेली. रस्ता पार करण्यापूर्वी जिमीने दोन्ही बाजूंना पाहिलं, पण घाईमध्ये पॉलियाना दोन्ही बाजूला बघायला विसरून गेली. ती जिमीच्या मागे धावली आणि तेवढ्यात काहीतरी भयंकर घडलं. अपघातानंतर पॉलियाना खूप वेळ हॉस्पिटलमध्येच होती. अंथरुणावर असूनही पॉलियानाने आपली वृत्ती टिकवून ठेवली. तिने नर्स आणि डॉक्टरांनाही आनंदाचा खेळ शिकवला. ते सगळे स्मित करायचे आणि हसायचे. फक्त तिची मावशीच एक होती जिला आनंदाचा खेळ खेळताही येत नव्हता. पॉलियाना, तू ही आनंदी वृत्ती कशी काय टिकवून ठेवतेस? हा तर आनंदाचा खेळ आहे. मी या बाबतीत कधीच नाही ऐकलंय. मी तुम्हाला शिकवू शकतो. मिस्टर पेंडल्टननी पॉलियानाच्या अपघाताबद्दल ऐकलं आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ते हॉस्पिटलमध्ये आले. जवळपास 2 आठवड्यांहून जास्त ते पॉलियाना जवळ तिची मावशी आणि नॅन्सी सोबत बसून होते. ते आणि पॉलियाना प्रत्येक गोष्टीवर चर्चा करायचे आणि ते चांगले मित्र झाले होते. एके दिवशी त्यांनी पॉलियानाला एक रहस्य सांगितलं. मी तुझ्या आईला ओळखायचो. खरंच? हो, मला तुझ्यात तीच दिसते. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत. तुला माझ्यासोबत राहायला आवडेल का? मी तुझी काळजी घेऊ शकतो. तुला पुन्हा चालण्याची आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो. अरे वा, मला तर विश्वासच बसत नाहीये की मी कधी माझ्या मावशीचं घर सोडेन. पण मला असं वाटतं की कुणीतरी आहे ज्याला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. मिस्टर पेंडल्टननी पॉलियानाला दुसऱ्या दिवशी भेटण्याचे वचन दिले आणि ते निघून गेले. पॉलियानाने मिस्टर पेंडल्टनच्या प्रपोजबद्दल मावशीला सांगितलं. मग मावशी आणि नॅन्सीचे डोळे भरून आले, हे जाणून घेऊन की ती त्यांना सोडून जाणार नाही. मला आता कळलं आहे पॉलियाना, तू आभाळ आणि पावसाने आच्छादलेल्या जगात आशेचा एक किरण आहेस. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला आनंदाचा खेळ शिकवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला खूप आवडतो. मिस्टर पेंडल्टननी आपले पैसे पॉलियानाला पुन्हा चालायला शिकणाऱ्या एका प्रोफेशनल फिजिशियनवर खर्च केले. काही महिन्यांच्या प्रॅक्टिसनंतर पॉलियाना आपली मावशी आणि नॅन्सी सोबत घरी परतली. मिस्टर पेंडल्टन जिमीला भेटले आणि पॉलियानाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याला आपला असिस्टंट म्हणून कामाला ठेवलं. तो त्यांच्याकडून खूप काही शिकला आणि कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी सक्षम झाला. डिअर मॉम अँड डॅड, मला तुमची रोज आठवण येते.
मावशी आता खरं आयुष्य काय असतं याचा आनंद घ्यायला शिकली आहे. जिमी आणि मिस्टर पेंडल्टन एकत्र खूप खुश आहेत आणि मी आता चालू सुद्धा शकते. डेझी जगातील सगळ्यात गोड मांजर आहे आणि मला आता खूप आनंद होतोय. हे तुमचे उपकार आहेत की तुम्ही मला आशावादी आणि आनंदित राहायला शिकवलं. जर माझा अपघात झाला नसता तर मला कधी कळलंच नसतं की स्वतःच्या पायांवर चालणं केवढा मोठा आशीर्वाद आहे. तुमची लाडकी मुलगी, तुमचीच पॉलियाना. समाप्त. बुलबुलचं गाणं. ही कथा युरोपातील एका सम्राटाच्या वेळची आहे. या सम्राटाजवळ एक अद्भुत राजमहाल होता आणि राजमहालाचा सगळ्यात सुंदर भाग त्याची हिरवीगार बाग होती, जो प्रत्येक प्रकारच्या फुलांनी भरलेला होता. त्यांच्यापैकी काही फुलं जगात कुठेच आढळायचे नाहीत. ते फक्त या बागेतच आढळायचे. माळी त्यांना छोट्या छोट्या घंट्यांनी सजवायचा. बाग इतकी मोठी होती की जर वरून पाहिलं तर ती जंगलापर्यंत पसरलेली होती. जंगलातून एक नदी वाहायची आणि नदीजवळच एका बुलबुलचं घरटं होतं. बुलबुल इतकं गोड गायची की तिचं गाणं ऐकणारा मंत्रमुग्ध व्हायचा. हे राज्य खूप प्रसिद्ध असल्या कारणाने लोक खूप दूर दूरहून हे राज्य पाहायला यायचे. लेखकांनी या राज्याबद्दल खूप काही लिहिलं होतं आणि भरपूर लोकांनी बुलबुल आणि तिच्या गाण्याबद्दलही लिहिलं होतं. असंच एक पुस्तक एके दिवशी राजाने स्वतः वाचलं. बुलबुल बद्दल वाचताना तो विचारात पडला. आमच्या राज्यातील हा कोणता पक्षी आहे? कदाचित याच्याबद्दल मी आधी कधीच ऐकलं नाही. त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्याला बोलवलं. मी हे काय वाचतोय मंत्रीजी? आपल्या राज्यात एक पक्षी आहे ज्याला लोक बुलबुल म्हणतात, जी खूप सुंदर गाते, म्हणूनच तिला या प्रदेशातील सगळ्यात सुंदर जीव मानलं जातं. आम्ही तिच्याबद्दल आधी ऐकलं कसं नाही? मीही तिच्याबद्दल ऐकलं नाहीये महाराज. जाऊन शोधा तिला आणि संध्याकाळी माझ्या दरबारात माझ्यासमोर गायची तिला विनंती करा. महाराज, ही खूप चांगली गोष्ट आहे की लेखकांनी आपल्या मनासारखं एका पक्षाला लिहून टाकलं, पण वास्तवात असा एखादा पक्षी नाहीच आहे महाराज. नाही, हे पुस्तक मला भारताच्या राजाने पाठवलंय. यात लिहिलेलं काहीही खोटं असू शकत नाही. आम्हाला बुलबुलचं गाणं ऐकायचं आहे. तिला संध्याकाळपर्यंत आमच्या समोर आणा, नाहीतर पूर्ण राज्याला शिक्षा करू. जसं तुम्ही म्हणाल महाराज. वर खाली, डावीकडे, उजवीकडे महालात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रधानमंत्र्यांनी विचारलं, पण कुणीही बुलबुल बद्दल ऐकलं नव्हतं. त्याला जो भेटत होता त्याला त्याने विचारणं चालूच ठेवलं. शेवटी तो एका छोट्या मुलीला भेटला. बुलबुल? हो, मी तिला पाहिलंय. मी तिला गाताना सुद्धा ऐकलंय. ती त्या नदीच्या जवळ राहते. ती दोघं जंगलाच्या त्या भागात पोहोचले जिथे सहसा बुलबुल गायची. बुलबुलने गाणं सुरू केलं तेव्हा ती छोटी मुलगी म्हणाली, बघा, तिथे बघा, हा तोच पक्षी आहे. मी याहून सुंदर धून यापूर्वी कधीच ऐकली नाही. जेव्हा महाराज ऐकतील तेव्हा ते खूप खुश होतील. राजमहालात ये माझी प्रिय बुलबुल. महाराजांनी तुला गाणं ऐकवण्याची विनंती केलीये. महाराजांचा आदेश माझ्यासाठी सन्मानजनक आहे. मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. बुलबुलला घेऊन ते राजमहालाकडे निघाले. राजमहालाला भव्यपणे सजवलं गेलं होतं आणि सुंदर पद्धतीने चमकवलं गेलं होतं. प्रत्येक दरबारी आणि सरदार तिथे उपस्थित होते. बुलबुलला बसण्यासाठी सोन्याचा एक खास खांब बनवण्यात आला होता. बुलबुल त्यावर बसली आणि तिने गाणं सुरू केलं. तिचं गाणं इतकं मनमोहक होतं की महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. माझी हिऱ्याची अंगठी बुलबुलच्या गळ्यात घातली पाहिजे. नाही महाराज, मला कुठल्याही गोष्टींची आशा नाहीये. तुम्हाला माझं गाणं आवडलं हेच माझं बक्षीस आहे. महाराजांनी आदेश दिला की बुलबुल राजमहालातच राहील. एक सजवलेला सोन्याचा पिंजरा तिच्यासाठी तयार करण्यात आला. तिला दिवसातून 2 वेळा आणि रात्री 1 वेळ उडण्याची परवानगी देण्यात आली होती. तिच्यासोबत 12 सैनिक होते आणि तिच्या पायावर लाल कापड बांधलं होतं.
यामुळे बुलबुलची उडण्याची इच्छा संपली. असं काही आठवडे चालू राहिलं. एके दिवशी कुणीतरी महाराजाला एक पेटी पाठवली ज्यावर बुलबुल कोरलेलं होतं. बुलबुल बद्दल दुसरं पुस्तक लिहिलं गेलंय असं वाटतं. परंतु त्या पेटीमध्ये पुस्तक नव्हतं. पेटीमध्ये हिरे जडित एक बुलबुल होती आणि जेव्हा तिची शेपटी ओढली जायची तेव्हा ती खऱ्या बुलबुलप्रमाणे गायची. खूपच छान. आता या दोघींना एकत्र गायला लावूया. दोन्ही बुलबुलना एकत्र गायला लावलं, पण त्यांचा एकत्र आवाज चांगला वाटत नव्हता. खरी बुलबुल जे हवं ते गाऊ शकत होती, पण खोटी बुलबुल फक्त तेवढंच गाऊ शकत होती जेवढी गाणी तिच्यात आधीच भरली होती. तेवढीच गाणी गाण्याची खोट्या बुलबुलची क्षमता होती. तिचा आवाज अगदी खऱ्या बुलबुल सारखाच होता. ती खूप आकर्षक दिसायची, ज्याचं कारण तिचे दागिने होते. नंतर महाराजांनी खऱ्या बुलबुलचं गाणं ऐकण्याची इच्छा जाहीर केली. बुलबुलला काय झालं? तिला जाताना कोणी पाहिलं का? असं कसं होऊ शकतं की कोणालाच माहिती नाही की ती कुठे आहे? असं वाटतं की ती राजमहाल सोडून गेलीये. प्रत्येकाला समाधान होतं, कारण त्यांच्याकडे खोटी बुलबुल होती जिला त्यांनी पुन्हा ऐकलं आणि तिच्या गाण्यांचा आनंद घेतला. भारताच्या राजाकडून मिळालेली भेट पाहून आम्ही खुश झालो. मंत्रीजी, पुढच्या रविवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करा. आमची इच्छा आहे की या बुलबुलचं सुंदर गाणं संपूर्ण राज्याने ऐकावं. जशी तुमची इच्छा महाराज. येत्या रविवारी बुलबुलच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. प्रत्येकाने गाण्याचा आनंद घेतला. वा, हे खूप छान आहे, पण खऱ्या बुलबुल सारखं नाहीये. जेव्हा ती गायची तेव्हा डोळे भरून यायचे. खोट्या बुलबुलला महाराजांच्या खोलीत त्यांच्या पलंगाजवळ ठेवण्यात आलं. महाराज झोपण्यापूर्वी तिचं गाणं ऐकायचे आणि त्यांनी तिला शाही गायिका ही उपाधी प्रदान केली होती. पण एके रात्री जेव्हा बुलबुल महाराजांसाठी गाणं गात होती तेव्हा तिच्या हातून काहीतरी तुटण्याचा आवाज आला. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. हे बघा महाराज, मी सखोल या यंत्राची तपासणी केली आहे. मी याला दुरुस्त केल्यास याची सगळी गाणी बंद होतील. मला माफ करा, पण ही पुन्हा कधी गाऊ शकणार नाही. अनेक वर्षे निघून गेली. महाराज आजारी पडले आणि त्यांची तब्येत जास्तच बिघडली. महाराज, तुम्ही काही खाणार का? तुमच्यासाठी काय आणू? महाराज काहीच बोलले नाहीत. त्यांची तब्येत बिघडत चालली होती आणि असं वाटत होतं की ते वाचणार नाहीत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ते दुसरं काहीच बोलू शकत नव्हते, एक वाक्य सोडून. गा गा माझ्या प्रिय बुलबुल, गा. पण बुलबुल गप्पच होती. महाराजांच्या खिडकीच्या बाहेरून येणाऱ्या आवाजाने महाराज चकित झाले. महाराजांचा चेहरा आनंदाने आणि उमेदीने खुलला. जेव्हा त्यांनी आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पाहिलं की खरी बुलबुल त्यांच्या खिडकीत बसली होती. तू परत आलीस. गा गा माझी प्रिय बुलबुल. तुझे खूप खूप आभार. खूप खूप आभार प्रिय बुलबुल. तू मला सोडून का गेलीस, पण आज परत येऊन तू मला नवं जीवन दिलंयस. मी तुझे उपकार कसे फेडू? महाराज, तुम्ही तर मला आधीच बक्षीस दिलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या समोर गायले तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येत होते. एखाद्या कलाकारासाठी याहून मोठं बक्षीस काय असू शकतं? सदैव माझ्या सोबत राहा माझ्या प्रिय बुलबुल. जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हाच गा. मी तुला गाण्याचा आदेश कधीच नाही देणार. नाही नाही महाराज, हा राजमहाल माझ्यासाठी खूप मोठा आहे. तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तेव्हा मी इथे येईन. मी इथे जवळच एक घरटं बनवेन आणि जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल मी येईन आणि तुमच्यासाठी गाणं गाईन. मी माझ्या गीताच्या माध्यमातून पूर्ण राज्याबद्दल तुम्हाला सांगेन. ठीक आहे, मला मंजूर आहे. एवढं बोलून बुलबुल तिथून उडून गेली आणि महाराजांना लक्षात आलं की आपण कधीही कोणत्या पक्षाला कैद नाही केलं पाहिजे. त्यांनाही त्यांच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. कुणालाही
कुणाला गुलाम बनवण्याचा अधिकार नाही आणि स्वातंत्र्याने उडणारे, झाडांवर जंगलांमध्ये गाणारे पक्षीच चांगले दिसतात. समाप्त. जादुई चेहरा. एकेकाळी एक छोट्या गावात एक शेतकरी त्यांच्या 2 बायकांसोबत राहत होता. त्याची पहिली पत्नी वयानुसार कुरूप होत गेली आणि म्हणून त्याने दुसऱ्या एका सुंदर स्त्रीशी लग्न केले. त्याची पहिली पत्नीचे नाव होते स्टेला आणि दुसरीचे नाव होते बेला. सर्व काही अगदी सुरळीत चालले होते. हे जीवन त्याचा प्रवाह बरोबरच पुढे जात असते. दिवस रात्र जात होती. वर्षानुवर्षे गेली. मग तो दिवस उजळला जेव्हा बेलाला त्याच्या सौंदर्याचा खूप गर्व वाटू लागलं आणि ती स्टेलाशी उद्धटपणे आणि खूप वाईट वागू लागली. कोणी माझा मेकअप किटला हात लावलं. अरे काय झालं? मी वापरला तो काल. तुला आवडत नसेल तर मी तो परत कधीही वापरणार नाही. अरे वा, मला वाटलं तू भिकारी आहेस, पण तू तर चोर पण आहेस. स्टेलाच्या गालावरून 2 अश्रू ओढकले. तुम्हाला काय चिडवते आहेस बेला? मी भिकारी नाहीये आणि मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. तुम्हाला असं कसं काही म्हणू शकते? बेला रागवली आणि म्हणाली, काय म्हणलीस? मी असं कसं म्हणू शकते? तू आता बघ मी काय करू शकते. आणि मग एके रात्री, स्टेला, काय करती आहेस तू? तुम्ही मला हाक मारतील का? ओ नाही, तुला नाही, मला म्हणायचं होतं बेला. दोन्ही नावं सारखीच असल्यामुळे बऱ्याच वेळा माझा गोंधळ होतो. स्टेला नाराज झाली. मग म्हणाली, बेला त्याच्या खोलीत मेकअप करते. मला सांगा काय हवं होत, मी करेन तुमचं काम. अरे वा, मला याला थोडासा उशीर काय तो झालं. तू माझ्याबद्दल वाईट साईड बोलू लागलीस. नाही बेला, मी तुझ्याबद्दल काही वाईट बोलत नव्हते. असं काय? मी माझं काम अपूर्ण सोडलं होतो आणि आपल्या मेकअपवर बिझी झाली होती, तर तू माझ्याबद्दल वाईट बोलतोय? नाही बेला, तू नक्कीच काहीतरी चुकीच ऐकलंस. ओहो, मी वेडी आहे का? गैरसमज करून घ्याल. तुम्ही दोघी आधी भांडण थांबवा. स्टेला, मला जेवायला वाढ. स्टेला स्वयंपाक घरात निघून जाते. ओह बेला, माझी सुंदर सुंदर बायको, तू का तिच्याशी भांडतेस? तू त्या कुरूप चेहऱ्याकडे दुर्लक्ष कर बरं. आता लक्ष देऊन ऐक. उद्या सकाळी मी शेजारच्या गावी एका कामासाठी जात आहे. मी रात्री परतेन. मी निघताना फक्त एक खात्री कर, मला स्टेलाचा कुरूप चेहरा दिसू नये म्हणून तू तिला एखाद्या कामात व्यस्त ठेव. मी तिथल्या जत्रेलाही भेट देईन. तुला काय हवंय ते सांग. अरे वा, माझ्यासाठी सोन्याचे दागे आणायला विसरू नका. स्टेला पण तिथे येते. मग शेतकरी त्याच्याकडे वळला आणि त्याचा चेहरा दुखाने भरून गेलं. आणि तुला काय हवं? काहीही नको, फक्त तुम्ही लवकरच घरी या. तुम्ही सुरक्षित घरी येणार हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे ऐकू बेला रागाने भडकली आणि तिला म्हणाली, अगं ये बिनकामाची, दुसऱ्याच्या गोष्टीत लक्ष घालणं बंद कर आणि तुझं काम नीट कर. मला संध्याकाळपर्यंत सगळे काम झाले पाहिजेत. ठीक आहे बेला. त्याला खूप वाईट वाटलं आणि ती कामाला निघून गेली. काम करता करता ती स्वतःचेच विचार करून लागली. हे घर लवकरात लवकर सोडले माझ्यासाठी चांगले आहे, तर माझी कोणीही काळजी घेत नाही. मग मी ते का राहू? पण मी कुठे जाऊ? या जगात माझ्या पतीशिवाय दुसरे कोणीही नाही. पण मला इथे गुदमरल्यासारखे वाटत. मी जंगलात जाऊन माझे उरलेले आयुष्य तिथे घालवले पाहिजेत. निदान त्यानंतर कोणीही माझ्यावर टीका करणार नाही आणि तरी मला कोणीही त्रास देणार नाही. त्याच रात्री स्टेला घरातून निघून जंगलाकडे निघाली. ती सूर्योदय होईपर्यंत एका खोल जंगलात पोहोचली. त्यानं तिले एक जुने झाड दिसलं. छानाभोवती तिला जुन्या पानांची ढीग होती. त्याले पाहून ती म्हणाली, अरे रे, या झाडाभोवती किती घाण आहे. मी ते स्वच्छ केले पाहिजे जेणेकरून झाड श्वास घेऊ शकेल. आणि तिने पटापट सगळं स्वच्छ केलं. तू कोण आहेस बाळा?
माझं नाव स्टेला. मी माझ्या पतीचं घर सोडून आले. ठीक आहे बाळा, तू या मार्गाने पुढे जा आणि तुझ्या आयुष्यातली सगळी दुःख दूर होतील. ती त्या मार्गावर पुढे चालत राहिली आणि तिने एक केलेचं झाड पाहिलं जे घड्याच्या ओझ्याने खूपच वाकल होतो. अरे, या झाडाला आधार हवा आहे. मी तुझी कशी मदत करू शकते? चला, त्याला आधार देण्यासाठी मी काही काडच्या वापरते. आणि तिने तसं केलं. अरे वा, धन्यवाद बाळा. तू या मार्गाने जा आणि तेथे तुला एक जादूचा तलाव दिसेल. फक्त एकदा त्यात डुबकी मार आणि तुमचे नशीब बदलेल. धन्यवाद झाड. म्हणून ती त्या वाटेवर चालू लागली आणि लवकरच तिला एक जादूचं तलाव दिसलं. तिने त्यामध्ये डुबकी मारली आणि परत किनाऱ्यावर आली. तसेच त्याचं रूपांतर एका तरुण आणि सुंदर युवतीमध्ये झालं. ती आनंदी आणि कृतज्ञ होती आणि म्हणून ती केळ्याच्या झाडाकडे परतली. तू खूप दयाळू आणि सभ्य आहेस, म्हणूनच तू याच्यासाठी पात्र आहेस. माझी एक फांदी तोडून घे. जेव्हा कधी तुला भूक लागेल तेव्हा ही फांदी तुला तुझ्या आवडीचं स्वादिष्ट अन्न देईल. आता घरी परत जा आणि आनंदाने राहा. धन्यवाद झाडा. जशी ते जुन्या झाडाजवळून जाऊ लागली त्याने तिला थांबवले. माझ्या बाळा, तू खूप चांगल्या मनाची आहेस आणि तू या जादूच्या भांड्याला पात्र आहेस. हे घे. तू जेव्हा त्यात हात घालशील तेव्हा त्यातून मौल्यवान दागिने आणि चांगले कपडे बाहेर येतील. आता परत जा आणि आपले जीवन पूर्णपणे जग. लवकरच स्टेला घरी परतली आणि बेलाने सर्व काही पाहिल्याबरोबर ती म्हणाली, तुला हे सगळं कुठून मिळाल आणि तू पुन्हा तरुण आणि सुंदर कशी झालीस? स्टेलाने तिला सगळं सांगितलं आणि म्हणाली, तर माझी बहीण, ही कथा आहे माझी. आता तुला जे हवं ते घे. तो बहीण, तू पण जा आणि घे. मी तुझ्यासारखी भिकारी नाहीये. आता मी स्वतः जाईन आणि स्वतः मिळवीन हे सगळं स्वतःतून. म्हणून ती जंगलात खोलवर गेली आणि लवकरच तिला ते जुने झाड दिसले. पण ती तिथेच थांबली नाही आणि सरळ केल्याच्या झाडाकडे निघून गेली आणि लवकरच तिला ते वाकलेले झाड दिसलं. अरे झाडा, कुठे आहे तू जादूचा तलाव? मी तुला सांगेन, पण आधी तू कृपया मला मदत कर. तू मला मदत केली नाहीस तर मी मोडून पडेन. हा माझी समस्या नाही होत. मला सांग ते जादूचे तलाव कुठे आहे, नाहीतरी मी स्वतःच तुला तोडून टाकेन. आणि म्हणून ती दिलेल्या वाटेकडे चालू लागली आणि तिला तो जादूचा तलाव सापडलं. तिनं त्या डुबकी घेतली आणि ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाली. पण मग ती लोभी होऊन म्हणाली, मी जर एकदा डुबकी घेऊन एवढी सुंदर होऊ शकते तर आणखीन एकदा घेतली तर काय होईल बरं? ती पुन्हा डुबकी मारते आणि यावेळी ती अतिशय कुरूप होते आणि भीतीने ते वारंवार अनेक डुबक्या घेते आणि ती वयस्कर दिसू लागली. ती म्हातारी दिसू लागली. लवकरच जणू 100 वर्षाची झाली आणि डुबक्या लावून लावून तिथेच त्याची मृत्यू झाली. जेव्हा पुन्हा शेतकरी परत आला त्याला स्टेला दिसली आणि त्याने पाहिले की बेला आता राहिली नाही. ती गेली म्हणून तो खूप खुश झाला आणि ते दोघे उर्वरित आयुष्य आनंदाने जगले. गोष्टी संपली. अधीर राणी. एकेकाळी एका दूरच्या राज्यात रॉबर्ट नावाचा राजा त्याच्या मरिया नावाच्या राणीसोबत राहायचा. रॉबर्टची प्रजा त्याच्यावर खूप प्रेम करायची, मात्र त्यांना राणी अजिबात आवडत नसे, कारण ती खूपच अधीर होती. माझी वेणी घालायला तू खूपच वेळ लावते आहेस. माफ करा राणी सरकार, मात्र ही वेणी घालायला खूपच कठीण आहे. मला उलट उत्तर द्यायची तुझी हिम्मत कशी झाली? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. अगं मारिया, तू असं का केलंस? ती मनापासून काम करत होती. मात्र तिचा हात खूपच हळू होता. तुला धीर धरायला शिकलं पाहिजे मरिया. बऱ्याचदा राणीच्या अधीरपणामुळे महालातली शांती बिघडून जात असे व राजा तिच्या चुका दुरुस्त करत असे. हे घे मारिया, मी तुझ्या आवडीची भेट आणली आहे. चाफ हा
माझं आवडतं फूल, आत्ताच्या आत्ता द्या. राजा रॉबर्टला चिंता वाटू लागली व मरियाला धीर धरायला शिकवणं गरजेचं आहे याची त्याला जाणीव झाली. एके दिवशी तो महालातल्या अंगणात मरियाचा विचार करत येरझाऱ्या घालत होता. मला कळत नाहीये, माझ्याशी लग्न करण्याआधी तर ती किती चांगली आणि दयाळू होती. जवळच्या नदीत राजा रॉबर्टला काहीतरी तरंगताना दिसलं. ते काय आहे? बाळ, हे आलं तरी कुठून? अरे अरे बिचारी, चल घरी जाऊया. हा रॉबर्ट आहे तरी कुठे? कधीची वाट पाहतीये मी. मरिया बघ, मला नदीत एक छोटंसं बाळ सापडलंय. बाळ? पण कसं काय? हे बघ चिठ्ठी. ज्याला कोणाला माझं बाळ सापडेल त्याने त्याची काळजी घ्यावी. राजा राणी गोंधळून गेले, मात्र त्यांनी त्या बाळाला देवाची देणगी मानून तिची जबाबदारी उचलायचं ठरवलं. राजाला ती छोटी मुलगी खूपच आवडली. त्याने तिचा महालात सांभाळ करायचं ठरवलं. आजपासून तुझं नाव असेल डायना. डायना अतिशय प्रेमळ व दयाळू होती व लवकरच तिचं एका सुंदर राजकुमारीत रूपांतर झालं. महालात एक जादुई मुकुट होता, मात्र तो अनेक वर्ष चमकला नव्हता. एके दिवशी डायना महालात फिरत असताना एका उंच अशा दरवाजापाशी आली. वा, हा दरवाजा किती उंच आहे. या दारामागे काय असेल बरं? असं म्हणत डायनाने दरवाजा उघडला. दरवाजा किती जड आहे. अरे, इकडे मुकुट आहे. जशी ती त्या मुकुटाजवळ गेली, मुकुट अचानक चमकू लागला. मला आई बाबांना याबद्दल सांगायला हवं. डायना, तुला मी त्यापासून लांब राहायला सांगितलं होतं. पण तिथे मुकुट आहे आणि तो चमकतोय. चमकतोय? चमकत होता? मला तर खूप आनंद होतोय. मला कळलं नाही. तू थोडी मोठी झाल्यावर मी तुला सांगेन. राजाला आनंद झाला, मात्र राणीला खूपच राग येऊ लागला. त्या रात्री ती महालातून बाहेर पडली आणि तिच्या ओळखीच्या एका चेटकिणीपाशी गेली. घाबरू नकोस, ही अंगठी तुझ्या नवऱ्याच्या बोटात घाल. या अंगठीच्या जादूमुळे तो डायनाचा तिरस्कार करू लागेल. मरियाने होकार दिला व तिथून निघाली. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या नवऱ्याच्या बोटात ती अंगठी घातली. जेव्हा दोघांना जाग आली तेव्हा, आई, बाबा, मी तुमच्यासाठी केक बनवलाय. राजाने डायनाकडे तिरस्काराने पाहिलं. अंगठीतली जादू काम करू लागली होती. डायना, मला माफ करा बाबा, माझी इच्छा होती की तुम्ही हा केक खावा. मी माझ्या हाताने बनवलाय. केक खूप खारट आहे. काय? नाही तर हा केक तर गोड आहे. अंगठीतल्या जादूमुळे तो केक राजाला खारट लागत होता व तेव्हापासून तो डायनाचा तिरस्कार करू लागला. एके दिवशी फिरत फिरत डायना मुकुट असलेल्या खोलीत जाऊन पोहोचली. हा मुकुट किती सुंदर आहे. हा माझ्यावर कसा बरं दिसेल? मला फक्त लायक व्यक्तीच घालू शकेल. तू कोण आहेस? मी आहे जादुई मुकुट. मला तू हवं ते विचार. हो, मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. माझे आई बाबा हल्ली माझा तिरस्कार का करू लागले आहेत? मुकुटाने डायनाला सगळं काही सांगितलं, जादुई अंगठीबाबत. म्हणजे माझे बाबा माझा तिरस्कार करत नाहीत. ती तर एक जादू आहे. मात्र माझी आई... नाही, तुझ्या आईला मुकुट नको आहे. मात्र त्या चेटकिणीची त्यावर नजर आहे. तुझी आई अधीर असली तरी स्वभावाने अत्यंत चांगली आणि दयाळू आहे. मुकुटाने डायनाला सांगितलं की दुष्ट चेटकिणीला तिच्या जादुई शक्तींचा वापर करून राज्यावरती राज्य करायचं होतं, पण तसं करणं तिला शक्य नसल्यामुळे ती हे करण्यासाठी मरियाचा वापर करत होती. पण आता आपण ही जादू कशी बरं तोडावी? राणी ती जादू स्वतःच तोडेल, जेव्हा ती धीर धरायला शिकेल. डायनाला एक युक्ती सुचली. माझ्या आईला चाफ्याची फुलं खूप आवडतात. जर ती त्यांना उगवायला शिकली तर त्याच सोबत ती धीर धरायला देखील शिकेल आणि जादू नाहीशी होईल. मात्र ती फुलं मी कुठून बरं आणू? माझ्याकडे हवं ते माग मी तुला जादूने देईल.
मुकुटाच्या जादूचा वापर करून डायनाने चाफ्याच्या फुलांचं एक शेत तयार केलं, पण लवकरच राणीने त्याची काळजी घेण्याचं काम हे माळ्यांवर सोपवलं. अरे हे काय, हे तर विचित्रच घडलं. एके दिवशी जेव्हा मरिया बागेत फिरत होती तेव्हा तिला दिसलं की माळी फुलांची काळजी घेत नाहीयेत. ती माळ्यांवर रागानं ओरडली, जर तुम्हाला फुलांची काळजी घेता येत नसेल तर मी स्वतः घेईन. आणि डायनाच्या मनासारखं झालं. राणी स्वतः फुलांची काळजी घेऊ लागली. डायनाला हवं होतं तसंच झालं. राणी स्वतः फुलांची काळजी घेऊ लागली. मरियाला चाफ्याची फुलं इतकी आवडत की तिचा राग देखील नाहीसा होऊ लागला व ती धीर धरायला देखील शिकू लागली. डायनाला तिच्या आईमधला हा बदल जाणवू लागला व एक दिवस ती तिला म्हणाली, आई, या फुलांना बहर आला का ग? अजून नाही, मात्र ती चांगल्या अवस्थेत आहेत याचाच मला आनंद आहे व जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्यांना बहर देखील येईल. राणीला चक्कर आली. जादू नाहीशी झाली होती. जेव्हा राणी उठली तेव्हा ती पूर्णपणे ठीक झाली होती. तिने ताबडतोब तिच्या नवऱ्याच्या बोटातली ती अंगठी काढून फेकून दिली. तेव्हा राजाला अचानक गेल्या काही दिवसातल्या घटना आठवल्या. माझ्या प्रिय डायनाशी मी इतका क्रूर कसा काय वागलो? तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे. डायनाने मुकुट उचलला व राणीच्या डोक्यावर ठेवला. मुकुट अधिकच चमकू लागला. तुम्ही दोघीही मुकुटाच्या लायक आहात. तर मला असं वाटतं हा मुकुट डायनाला द्यावा. ती खरंच याच्या लायक आहे. तिच्या धीरोदात्तपणामुळेच आपल्या सगळ्यांचा जीव वाचला. आणि तेव्हापासून राज्यात आनंदी आनंद पसरला. राजा देखील खूप आनंदी झाला. डायना पहिल्यासारखीच सगळ्यांशी प्रेमळ व दयाळूपणे वागत असे. तिने राज्यातल्या सगळ्या लोकांना धीर धरण्याचं महत्त्व शिकवलं, इतरांना प्रोत्साहन देणं शिकवलं व हे शिकवलं की माणूस तेव्हाच प्रगती करतो जेव्हा तो धीर धरायला शिकतो. गोष्ट संपली. इच्छा पूर्ण करणारा जादूचा तलाव. एकेकाळी जॅस्मिन नावाची एक छोटीशी राजकुमारी राहायची. ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती खूप बिघडली होती. ती खूप हट्टी व स्वार्थी होती व नेहमीच चमचमीत खाण्यासाठी भूकी असायची. एके दिवशी राजाच्या दरबारात एक जादूगार आला व राजाला आशीर्वादासोबत त्याच्या साम्राज्यातील एका जादूच्या तलावाबद्दल धोक्याची सूचना देऊ लागला. हे राजा, मी आपल्याला आपल्या राज्यातील इच्छा पूर्ण करणाऱ्या एका जादुई तलावाबद्दल सूचना द्यायला आलो आहे. त्याचं असं आहे की त्याच वेळी छोटीशी जॅस्मिन दरबारातून जात होती आणि तिने जादूगाराला आपल्या वडिलांशी बोलताना ऐकलं. इच्छा पूर्ण करणाऱ्या जादूच्या तलावाबद्दल ऐकताच ती खुश झाली. त्या जादूच्या तलावाबद्दल ऐकताच जादूगाराचं पूर्ण बोलणं न ऐकताच ती स्वतःच्या खोलीत निघून गेली. चमचमीत पदार्थ मागवण्यासाठी मला जादूच्या तलावाजवळ गेलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी जॅस्मिन पटकन तयार झाली आणि जादूच्या तलावाजवळ जाऊ लागली. दुपारपर्यंत तिच्या खिशात काही सोन्याची नाणी घेऊन ती त्या जादूच्या तलावाजवळ जाऊन पोहोचली. तिला खूप साऱ्या गोष्टी मागायच्या होत्या, जसे की केक, आईस्क्रीम, हॅमबर्गर, पिझ्झा, बिर्याणी, चॉकलेट, बिस्किट आणि खूप काही. मात्र जेव्हा तिने तलावाच्या जवळ लिहिलेली सूचना वाचली तेव्हा ती निराश झाली. तिथे लिहिलं होतं, एका माणसाची एकच इच्छा. जादुई तलाव, कर माझी इच्छा पुरी. अन्नाने भरलेलं मडकं दे, भूक आहे अधुरी. अचानक तलावामधून एक जादूचं मडकं बाहेर आलं आणि त्यातून एक आवाज आला. जी इच्छा मागितलीस ती पूर्ण केली आम्ही, मात्र मी बनवलेल्या सूचनांचं पालन करा तुम्ही. 3 जादूचे शब्द नक्की उच्चारा. टिंग टॉंग ट्वँग. जादूचं मडकं जेवण बनवणं सुरू करेल. इच्छा तुमची पूर्ण करेल, भूक देखील मिटवेल. मात्र नक्की बोला, थांब मडक्या थांब, नाहीतर मडकं अन्न बनवतच राहील. ठीक आहे, बघूया. जॅस्मिन तिच्या महालात परत आली.
ती जादूच्या मडक्याबद्दल खूपच उत्साहित झाली होती आणि तिने ते 3 जादुई शब्द उच्चारले. टिंग टॉंग ट्वँग. मला हवंय चॉकलेट केक आणि कोको पुडिंग. अचानक जादूच्या मडक्यातून चॉकलेट केक आणि पुडिंगचा फव्वारा उडू लागला. जॅस्मिन तुटून पडली आणि खूप दिवसांची उपाशी असल्यागत खाऊ लागली. दिवसामागून दिवस उलटले आणि ती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मागतच राहिली. तिचं वजन देखील खूपच वाढू लागलं. एके दिवशी राजा तिला भेटायला आले. त्यांनी एका लठ्ठ मुलीला कोंबडीची तंगडी खाताना पाहिलं आणि ते तिच्या जवळ आले. जवळ येईपर्यंत ते स्वतःच्या मुलीला ओळखूही शकले नाहीत. त्यांना खूपच धक्का बसला व ते म्हणाले, प्रिय राजकुमारी, तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस? बाबा, एका जादूच्या तलावाला मी भेट दिली होती व एका मडक्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसापासून मी त्या जादूच्या मडक्याकडे वेगवेगळे पदार्थ मागते आहे. काल रात्री मडक्याला थांबवण्यासाठी वापरण्यात येणारे जादूचे शब्द मी विसरले. राजाच्या लक्षात आलं की त्याची मुलगी किती हावरट व स्वार्थी आहे. त्यांनी रडणाऱ्या राजकुमारीला मिठी मारली व म्हणाले, प्रिय राजकुमारी, तू कधीच कोणाचं म्हणणं ऐकून घेत नाहीस. मला माहिती आहे की तू जादूगाराला जादुई तलावाबद्दल बोलताना ऐकलंस, मात्र तू पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं नाहीस. हे राजा, मी तुम्हाला तुमच्या राज्यातल्या एका जादुई तलावाबद्दल धोक्याची सूचना द्यायला आलोय. तो तलाव इच्छा तर पूर्ण करतो, मात्र त्याचे परिणाम वाईट होतात. तो एक दुष्ट जादूचा तलाव आहे. त्याला लवकरात लवकर नष्ट करण्याची सूचना मी आपल्याला देऊ इच्छितो. प्रिय राजकुमारी, आता तुमच्या लक्षात आलं की हे सगळं का होतंय? राजाने आपल्या सेवकांना बोलावून त्यांना आज्ञा दिली, ते मडकं उचला आणि जाळून टाका. सेवकांनी ताबडतोब राजाची आज्ञा मानली आणि त्या मडक्याला जाळून टाकलं आणि त्याला पूर्णपणे वितळून राख राख होईपर्यंत पाहिलं. त्यानंतर राजकुमारी दररोज व्यायाम करू लागली आणि खूप लवकर ती पुन्हा पहिल्यासारखी सुंदर दिसू लागली आणि सगळे लोक आनंदाने राहू लागले. गोष्टीची शिकवण: आधी संपूर्ण ऐकावं, मगच काम करावं. गोष्ट संपली. देवाच्या अटी. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा देव त्याने बनवलेल्या जीवांसोबत राहायचा व तोवर त्याने मानवाची निर्मिती केली नव्हती, तेव्हा ससा सगळ्यात हुशार जीवांपैकी एक होता. एके दिवशी ससा देवाला भेटण्यासाठी जंगलातल्या त्याच्या महालात येऊन पोहोचला. तुला महालात पाहून आनंद झाला. मी तुझी काय मदत करू शकतो? महान देवा, या जंगलातल्या प्रत्येक वस्तूवर व जीवनावर तुमचा अधिकार आहे. तुम्हीच खरे मालिक आहात. मला आपली एक मदत हवी आहे. कसली मदत? फक्त एक इच्छा आहे. मला हुशार व बुद्धिमान बनवा. खरं तर सगळ्यांना श्रीमंत बनायचं असतं, तुला मात्र बुद्धिमान व्हायचं आहे. असं का? कारण मी जंगलातल्या सगळ्या जीवांपेक्षा जास्त हुशार बनू इच्छितो. ठीक आहे, मात्र तुला तुझी हुशारी दाखवावी लागेल, कारण मी हुशारी व बुद्धिमत्ता असणारे दुसरे जीव बनवण्याचा विचार करतोय. जर तू स्वतःला सिद्ध केलंस तर मी मानव बनवण्याची योजना रद्द करेन. काय वाटतं तुला? बोल. मी पूर्ण प्रयत्न करेन. जर तू माझ्यासाठी 5 निळे पक्षी घेऊन आलास, 5 शुभ्र फुलपाखरं, तुझ्या इतकी मोठी मधमाशी, हे सगळं घेऊन आलास की मग मी विचार करेन. मी नक्की आणेन. मी करून दाखवेन. ससा थकून जंगलात परत येतो. तो तळ्याकाठी जाऊन बसतो. सगळी जनावरे येऊन तळ्याकाठचं पाणी पिऊ लागतात आणि मग निघून जातात. 5 निळे पक्षी तलावाकाठचं पाणी पितात आणि मग खेळू व बागडू लागतात. हे हे हे, आज मला माझी वैशिष्ट्ये माहिती होतील. नाही, असं नाही होऊ शकत. हे शक्य आहे. हे खरं नाही. माझा तर विश्वासच बसत नाही. नाही, ते तर इतके नाही आहेत. 5 निळे पक्षी त्याच्या जवळ येतात. अरे सशा,
तू काय करतो आहेस? नक्की काय झालंय? काही नाही, हे अशक्य आहे. आम्हाला सांग तरी काय झालंय? कोणीतरी मला सांगितलं आहे की तुम्ही जर माझ्या सोबत आलात तर, पण जाऊ दे, हे अशक्य आहे. तुम्ही माझ्या सोबत प्रवास करता करता थकून जावाल. तू थट्टा करतो आहेस का आमची? आम्ही कधीच थकत नाही. आम्ही दूरवर उडू शकतो. उडण्यामुळे आम्ही कधीच थकत नाही. आम्ही तुझ्या बरोबर कुठेही येऊ शकतो. 5 निळे पक्षी हसतात आणि सशाच्या अवतीभवती नाचू लागतात. उत्तम. 5 शुभ्र फुलपाखरे येतात आणि तळ्याकाठच्या फुलांमधला रस पिऊ लागतात. अरे वा, मी इतकी सुंदर फुलपाखरे कधीच पाहिली नाही. पण नको, मला नाही वाटत ते हे करू शकतील. हे तर अशक्य आहे. मी पण काय विचार करतोय. 5 शुभ्र फुलपाखरे त्याच्या जवळ येतात. अरे सशा, हे तू काय करतो आहेस? काय झालंय? काही नाही, हे तर अशक्य आहे. आम्हाला सांग तरी काय झालंय? कोणीतरी मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या सोबत येऊ शकता, पण मला माहित आहे हे अशक्य आहे. तुम्ही प्रवासात थकून जाल. तू थट्टा करतो आहेस ना? आम्ही कधीच थकत नाही. आम्ही दूरवर उडू शकतो. आम्ही कधीच थकत नाही. आम्ही कुठेही येऊ शकतो. 5 शुभ्र फुलपाखरे हसून सशाच्या अवतीभवती नाचू लागतात. उत्तम. एक मोठी मधमाशी येऊन फुलांमधला रस पिऊ लागते. केवढी सुंदर मधमाशी आहे, पण नको, मला नाही वाटत की ही हे करू शकेल. हे अशक्य आहे. मी काहीही विचार करतोय. मधमाशी त्याच्या जवळ येते. अरे सशा, काय झालंय? तू हे काय म्हणतो आहेस? काही नाही, हे तर अशक्य आहे. मला सांग तरी काय झालंय? कोणीतरी मला सांगितलं होतं की तू माझ्या सोबत येऊ शकतेस, पण हे तर अशक्य आहे. तू थकून जाशील. तू थट्टा तर करत नाहीयेस ना? नाही, अजिबात नाही. मी कधीच थकत नाही. मी नेहमी दूरवर उडू शकते. उत्तम. तर चला आता निघूया मित्रांनो. तू आम्हाला सांगितलंच नाहीस की आपण कुठे जातो आहोत. ते एक मोठं सरप्राईज आहे. चांगलं आहे की वाईट? अर्थात चांगलं आहे. चला, अंधार होण्याआधी पोचायला हवं. देवाच्या महालात ससा, 5 निळे पक्षी, 5 शुभ्र फुलपाखरे आणि मोठी मधमाशी देवासमोर जाऊन हजर होतात. मी तुमचीच वाट पाहत होतो. देव 5 निळे पक्षी, 5 फुलपाखरे आणि मधमाशीकडे पाहतो. तर तू या सर्वांना घेऊन आलास. आता तरी तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल का? मला नाही वाटत तसं. का नाही? जर मी तुला अजून बुद्धिमान बनवलं तर ती एक मोठी चूक होईल. पण कसं काय? कारण तू तर आधीपासूनच हुशार आहेस. म्हणजे मी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त हुशार आहे? तू नेहमीच हुशार होतास, फक्त तुला हे माहित नव्हतं. ते सगळे एकत्र बोलू लागतात. ससा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर खुश होऊन तिथून निघून जातो. गोष्ट संपली. जादूचं सफरचंदाचं झाड. एकेकाळची गोष्ट आहे. पर्यांच्या आणि राजांच्या काळात ट्यून नावाचा एक स्वार्थी माणूस राहायचा, ज्याच्या 3 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव होतं मोनो, कारण तिला फक्त एकच डोळा होता. दुसऱ्या मुलीचं नाव होतं स्टिरिओ, कारण ती खूपच साधारण होती. आणि तिसऱ्या मुलीचं नाव होतं डॉल्बी, कारण तिला 3 डोळे होते. मात्र दुसरी बहीण दिसायला अतिशय साधारण होती, म्हणून तिच्या बहिणी तिला धुतकारत आणि वडील तिचा द्वेष करत.
तिला वापरायला जुने कपडे दिले जायचे, खायला देखील उरलेलं अन्न मिळायचं. एकदा असं झालं की स्टिरिओला जंगलात बकऱ्यांची देखभाल करायला जावं लागलं आणि तिला खूप भूक लागली, कारण तिच्या दोन्ही बहिणींनी तिला खूपच कमी जेवायला दिलं होतं. ती एका पहाडावर बसली आणि रडू लागली. मग तिथे एक चांगली जादूगरीण आली व ती तिला म्हणाली, तू का रडते आहेस स्टिरिओ? कारण साधारण लोकांसारखे माझे 2 डोळे आहेत, म्हणून माझे वडील व माझ्या बहिणी माझा रागराग करतात आणि मला ठीकसे जेवायला देखील देत नाहीत. आज तर मला इतकं कमी जेवायला मिळालं आहे की मी अजूनही भुकी आहे. मी तुझ्या बकरीचं रूपांतर एका जादुई बकरीत करून टाकेन. मग जेव्हा तू तुझ्या बकरीला सांगशील, छोटीशी बकरी जेवायला दे, भूक मिटव, मेजवानी दे, लगेच बकरी नाचू लागेल आणि तुझ्या समोर जेवणाने भरलेली मेजवानी प्रकट होईल, ज्यातून तू हवं तितकं खाऊ शकशील. आणि जेव्हा तुझं पोट भरेल तेव्हा तिला तू म्हण, छोटी बकरी आता थांब, भूक मिटली, जेवण घेऊन जा लांब. इतकं सांगून जादूगरणी गायब झाली आणि स्टिरिओ गाऊ लागली, छोटीशी बकरी जेवायला दे, भूक मिटव, मेजवानी दे. आणि लगेच छोटी बकरी नाचू लागली आणि चविष्ट पक्वान्नांनी भरलेलं एक टेबल समोर प्रकट झालं. स्टिरिओ खाऊ लागली आणि जेव्हा तिचं पोट भरलं तेव्हा ती म्हणाली, छोटी बकरी आता थांब, पोट भरलं, जेवण घेऊन जा लांब. आणि सगळं लगेच गायब झालं. संध्याकाळ होताच ती तिच्या बकऱ्यांसोबत घरी गेली आणि तिला एक मातीचं भांड दिसलं, ज्यात तिच्या बहिणींनी त्यांचं उष्ट जेवण तिच्यासाठी काढून ठेवलं होतं. तिने त्या अन्नाला हात देखील लावला नाही. 1-2दा तिच्या बहिणींनी तिच्या या वागणुकीकडे दुर्लक्ष केलं. मात्र 3ऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा तिने हेच केलं तेव्हा ती थक्क झाली व म्हणाली, स्टिरिओ आपल्यापासून काहीतरी लपवते आहे. तिने 2दा जेवण तसंच सोडलंय. आपण तिच्यासाठी जे काही सोडलं त्याला तिने हातही लावला नाही. तिला नक्कीच दुसरा मार्ग सापडला असणार. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मोनो तिच्या सोबत जाईल आणि जेव्हा ती बकऱ्यांना चरण्यासाठी सोडेल तेव्हा मोनो लक्ष ठेवेल की कोण स्टिरिओच्या जवळ येतंय आणि तिला खायला प्यायला देतंय. जेव्हा स्टिरिओ निघणारच होती तेव्हा मोनोने तिला सांगितलं की ती देखील तिच्या सोबत येऊ इच्छिते आणि तिला पाहायचं आहे की स्टिरिओ बकऱ्यांची नीट काळजी घेते आहे की नाही. स्टिरिओला कळलं की तिच्या बहिणी काय करत आहेत आणि ती बकऱ्यांना खूपच चांगल्या गवताजवळ घेऊन गेली. ये मोनो, बस, मी तुझ्यासाठी गाणं गाते. मोनो बसून गेली. उन्हात तितक्या वेळ चालल्यानं ती अतिशय थकून गेली होती. जोवर मोनोची डुलकी लागत नाही तोवर स्टिरिओ गात राहिली. जशी तिला गाढ झोप लागली तिने टेबल मागवलं आणि जेवण जेवू लागली. जेव्हा मोनोला जाग आली तेव्हा टेबल गायब झालं होतं व तेव्हा स्टिरिओ तिला म्हणाली, चल आता आपण घरी जाऊया. मग दोघी घरी पोहोचल्या आणि जेव्हा वडिलांनी पाहिलं की स्टिरिओने जेवणाला हातही लावला नाहीये तेव्हा त्यांनी मोनोला विचारलं की तिने काय पाहिलं. तेव्हा मोनोने कबूल केलं की तिला तर झोपच लागून गेली होती. दुसऱ्या दिवशी वडिलांनी डॉल्बीला तिच्या बहिणीचा स्टिरिओचा पाठलाग करायला सांगितलं. डॉल्बी स्टिरिओला म्हणाली की ती तिच्या सोबत येऊ इच्छिते. स्टिरिओला कळून चुकलं की तिच्या मनात काय आहे ते. हळूहळू स्टिरिओ डॉल्बीला घेऊन पर्वतावरती गेली. तिथे डॉल्बीने तिचे डोळे बंद केले, मात्र तिचा दुसरा डोळा उघडा होता. तिने झोपण्याचा बहाणा केला, मात्र ती पाहतच राहिली. स्टिरिओला वाटलं की आता तिला रान मोकळं झालं आहे, म्हणून तिने जादुई मंत्र उच्चारायला सुरुवात केली. डॉल्बीने हे सगळं पाहिलं होतं आणि नंतर स्टिरिओने डॉल्बीला येऊन उठवलं व ती स्टिरिओला म्हणाली, चल आता आपण घरी जाऊया. जेव्हा त्या घरी पोहोचल्या तेव्हा डॉल्बीने तिच्या वडिलांना सांगितलं की आता तिला कळलं आहे की स्टिरिओ त्यांचं उष्ट अन्न का नाही खात. वडिलांनी रागात येऊन एक सुरी घेतली व त्या बकरीला मारून टाकलं. हे पाहताच स्टिरिओ खूप दुःखी झाली व त्या जागेवर जाऊन रडू लागली
अचानक भली जादूगरीणी तिथे पुन्हा प्रगट झाली व तिला रडण्याचं कारण विचारू लागली. स्टिरिओने यावेळी तिला सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. स्टिरिओ, तुझ्या बहिणीच्या हातापाया पडून त्या बकरीच्या शरीरातील आतले अवयव मागून घे आणि घराच्या समोरच्या मातीत ते पुरून टाक आणि मग बघ, तुझं नशीबच बदलून जाईल. असं म्हणून ती गायब झाली आणि स्टिरिओ देखील घरी गेली व तिने तिच्या बहिणींना सांगितलं, प्रिय बहिणींनो, मला अजून काहीही नकोय. मला फक्त त्या बकरीच्या शरीराच्या आतले अवयव देऊन टाका. बहिणींनी मूर्खपणा करून तिला अवयव देऊन टाकले आणि तिने गुपचूप दरवाजासमोर अवयव पुरून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला घरासमोर एक अतिशय सुंदर झाड दिसलं, ज्याच्यावर चांदीची पानं होती आणि सोन्याचं सफरचंद टांगलेलं दिसत होतं. वडिलांनी हे पाहताच मोनोला झाडावरून काही सफरचंद तोडायला सांगितली. मोनो झाडावर चढली आणि तिने सफरचंद तोडण्यासाठी झाडाची एक फांदी स्वतःजवळ ओढली. मात्र ती फांदी तिच्या हातातून निसटून गेली. जेव्हा जेव्हा ती फांदीला हात लावण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा ती फांदी दूर जायची. शेवटी थकून तिला हार मानावीच लागली. मग वडिलांनी डॉल्बीला हे करण्यासाठी पाठवलं, मात्र पुन्हा तेच झालं. शेवटी वडील इतके अधीर झाले की ते स्वतःच झाडावर चढले, मात्र त्यांनाही यश काही मिळालं नाही. आता स्टिरिओने प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला, म्हणून ती झाडावर चढली आणि लगेचच तिला स्पर्श होताच सोनेरी सफरचंद तिच्या मांडीत येऊन पडलं आणि तिची झोळी सफरचंदांनी भरून गेली. वडिलांनी तिच्या हातून सगळी सफरचंद हिसकावून घेतली. एके सकाळी तिन्ही बहिणी झाडाखाली उभ्या होत्या तेव्हा दूरवरून एक तरुण सेनापती घोड्यावर स्वार होऊन त्यांच्या दिशेनं येऊ लागला. दूर हो स्टिरिओ, जेणेकरून आम्हाला तुझ्यामुळे लाज वाटणार नाही. आणि त्यांनी जवळ असलेल्या एका पिंपात, ज्यात काही सोन्याची सफरचंद देखील होती, त्यात तिला लपवून टाकलं. तेवढ्यात सेनापती त्यांच्या जवळ आला आणि त्या सोनेरी झाडाचं कौतुक करण्यासाठी थांबला आणि त्याने विचारलं की हे झाड कोणाचं आहे, कारण त्याला त्या झाडाची एक फांदी हवी होती. मोनो आणि डॉल्बीने उत्तर दिलं की ते झाड त्यांचंच होतं आणि त्यांनी सेनापतीसाठी एक फांदी ओढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांचा स्पर्श होताच शाखा आणि फळं अजूनच दूर जात. केवढी विचित्र गोष्ट आहे की हे झाड तुमचं असून देखील तुम्ही याची फळं तोडू शकत नाही आहात. जेव्हा त्या सेनापतीशी बोलण्यात गुंतल्या होत्या तेव्हा स्टिरिओने एक सोन्याचं फळ पिंपातून बाहेर सोडलं. ते फळ सेनापतीच्या पायाशी घरंगळत येऊन पडलं. सफरचंद पाहताच तो थक्क झाला आणि विचारू लागला की ते कुठून प्रकट झालं. आणि मोनो आणि डॉल्बीने सांगितलं की त्यांची अजून एक बहीण आहे, मात्र त्यांनी तिला बाहेर न येण्याबद्दल धमकावलं. मात्र सेनापतीने स्वतःच तिला जवळ बोलावून घेतलं. तू इथे येशील का? आणि मग स्टिरिओ हळूच त्या पिंपातून बाहेर आली. सेनापती तिचं सौंदर्य पाहून थक्कच झाला आणि तो तिला म्हणाला, अरे वा, तुझ्या इतकी सुंदर मुलगी मी आजवर नाही पाहिली होती. तू माझ्याशी लग्न करशील का? मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. हो, मी तुझ्याशी लग्न करेन आणि माझी एक अट आहे की तू मला सोबत घेऊन जा, कारण मी इथे भुकेने आणि तहानेने त्रस्त आहे आणि मी सकाळ ते संध्याकाळ भुकी असते. कृपा करून मला वाचवा. हे ऐकताच सेनापतीने स्टिरिओला स्वतः सोबत घोड्यावर बसवलं आणि वडिलांच्या महालात घेऊन गेला आणि मग दोघांचं अतिशय वाजत गाजत लग्न झालं. ते झाड अजूनही स्टिरिओचंच आहे आणि त्यातील सफरचंद तिच्याशिवाय अजून कोणीही तोडू शकत नाही. गोष्ट संपली. एकेकाळची गोष्ट आहे. एका अनोळखी प्रदेशात एक छोटंसं गाव होतं, खूपच छोटं. पिकांच्या कापणीनंतर गावातील सगळे लोक आनंद साजरा करत होते. संगीत वाजत होतं, लोक नाचत होते. गावात अल्बर्ट नावाचा एक अतिशय आकर्षक आणि देखणा असा मुलगा होता, ज्याच्यासोबत नाचायला मुली रांगेत उभ्या राहत. मात्र त्या समारंभात अल्बर्टचं लक्ष एका मुलीकडे गेलं. तुझं नाव काय आहे? माझं नाव लुसी आहे. तू इथली तर वाटत नाहीस. नाही,
मग कुठून आली आहेस तू? खूप दूरवरून. दोघं एकमेकांना ओळखत नव्हते, तरीही रात्रभर दोघे न थांबता एकमेकांसोबत नाचत राहिले आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहता पाहता दोघे प्रेमात पडले. आता दोघे एकमेकांना जणू ओळखू लागले होते. मात्र तेवढ्यात बाहेरून घोड्यांच्या खिंगाळण्याचा आवाज आला. मला गेलं पाहिजे. नाही थांब, संगीत अजूनही वाजतच आहे, आपण नाचूया ना. अचानक दरवाजे धाड दिशे उघडले आणि राजाचे शिपाई हातात तलवार आणि भाले घेऊन अल्बर्ट आणि लुसीच्या दिशेनं येऊ लागले. त्यांना पाहताच खोलीतील सर्व लोक मुजरा करू लागले. हे सगळं काय होतंय? माझ्या मुलीला हात लावू नकोस. शिपायांनी अल्बर्टला लुसीपासून दूर केलं आणि तो खाली पडला. शिपायांनी त्यांचे भाले अल्बर्टवर रोखून धरले. बाबा, त्याला काहीही करू नका. अल्बर्टला काहीच समजत नव्हतं. तुझे वडील राजा जॉर्ज आहेत? राजा जॉर्जने लुसीला उत्तर देण्याची संधीच दिली नाही. त्यांनी आपलं बोट अल्बर्टच्या नाकाच्या दिशेने रोखलं व म्हणाले, तू माझ्या मुलीपासून दूर राहा. पण मला तर तिच्याशी लग्न करायचं आहे. तुला काय वाटलं, मी एका सामान्य शेतकऱ्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देईल? का नाही, आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मूर्ख मुला, एक राजकुमारी एका साधारण मुलाशी लग्न नाही करू शकत. राजकुमारी फक्त एका खानदानी मुलाशी, एखाद्या योद्ध्याशी किंवा एखाद्या गडगंज श्रीमंती व्यक्तीशीच लग्न करू शकते. मग राजा जॉर्ज लुसीला दरवाजाच्या बाहेर ओढत घेऊन गेले. हे राजा, जर मी श्रीमंत झालो तर तुम्ही तुमच्या मुलीचा हात माझ्या हाती द्याल का? राजा जॉर्ज क्षणभर थांबले व त्याच्या दिशेनं वळले. त्यांनी क्षणभर विचार केला व कुत्सित हसून ते म्हणाले, मी सांगतो तुला, जुन्या किल्ल्याच्या तिजोरीत सोनं आणि दागिन्यांचे ढेर आहेत. जर तू तिथे जाऊन मुकुटावरचे हिरे काढून आणून दिलेस तर सगळं सोनं व दागिने तुझे होतील आणि मी तुझं माझ्या मुलीशी लग्न लावून देईन. मग मी तेच करेन. बघूया. मग राजा जॉर्ज आणि राजकुमारी तिथून निघून गेले. खोलीत इतकी शांतता पसरली की कोणीच काहीच बोलेना. सगळे अल्बर्टकडेच पाहू लागले. सगळे मला का पाहत आहेत? तुला कल्पना आहे का की तू काय केलं आहेस? काय तुला माहिती आहे राजा राजने जुना किल्ला का सोडला होता ते? कारण तिथे एका ड्रॅगनने स्वतःचं घरटं बांधलं होतं. एक ड्रॅगन. राजा जॉर्जला जर माहिती आहे की तिथे एक ड्रॅगन राहतो तरी देखील ते मला तिथे का पाठवत आहेत? कारण त्यांना तुझं लग्न त्यांच्या मुलीशी करून द्यायचं नाहीये. त्यांची इच्छा आहे की ड्रॅगनने तुला जाळून कोळसा करून टाकावं. अल्बर्ट दरवाजापाशी गेला. मला त्याची पर्वा नाही. माझं लुसीवर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करण्यासाठीच मी पूर्ण प्रयत्न करेन. मग माझा जीव गेला तरी चालेल. अल्बर्ट फार हुशार नव्हता, मात्र त्याचा निश्चय अतिशय पक्का होता. दुसऱ्या दिवशी अल्बर्ट जुन्या किल्ल्यापाशी जाण्यासाठी निघाला. मग त्याच्या लक्षात आलं की तिथवर पोहोचणं अजिबात सोपं नाहीये. तो हजारो मैल लांब होता आणि रस्त्यात बर्फाच्या नद्या देखील होत्या. माझ्याकडे गरम कपडे नसले तरी मला थांबून चालणार नाही. बर्फाच्या नद्या पार करता करता तो थंडीने काकडत होता. खरंच अल्बर्ट अतिशय सामान्य होता. जेव्हा तो नदीच्या दुसऱ्या टोकावर पोहोचला तेव्हा त्याचा तोल गेला व तो उंचावरून गडबडत खाली पडल्यामुळे त्याला इजा झाली होती. बर्फाच्या नदीत जाऊन पडेपर्यंत त्याला शुद्ध चाली नाही. जेव्हा अल्बर्टची खात्री पटली की तो थंडीने मरणार आहे तेव्हाच बर्फाची नदी जोर जोरात वाहू लागली. अरे नाही, ड्रॅगनला मारण्यासाठी मी जी तलवार घेऊन आलो होतो ती तर हरवून गेली. आता ड्रॅगनला हरवण्यासाठी माझ्याकडे हत्यारच नाही. थोड्याच वेळात अल्बर्टने हातपाय मारले व बुडता बुडता वाचला. तो नदीच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला व त्याने किनाऱ्यावर उडी मारली. आता मला किल्ल्याची भिंत दिसते आहे. त्याला ड्रॅगनच्या श्वासाने करपलेलं गवत दिसलं. अचानक अल्बर्टला ड्रॅगनच्या विशाल पंखांच्या फडफडण्याचा आणि त्याच्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. मला या लाकडाच्या ढोलीत लपलं पाहिजे. लाकडाला आग लागली, मात्र अल्बर्ट सुरक्षित राहिला. आता तर त्याच्या गारठलेल्या अंगाला ऊब देखील मिळत होती. ड्रॅगनच्या पंखाचा आवाज बंद होईपर्यंत मला इथेच थांबलं पाहिजे.
मग तो त्या रिकाम्या ढोलीतून बाहेर आला व तो लाकडी पिंप पूर्णपणे जळून गेला. मग तो विचार करू लागला की स्वतःचा कोळसा बनवल्याशिवाय खजिन्यापर्यंत कसं काय पोहोचता येईल. मला ड्रॅगनचे घरटे शोधले पाहिजे. एक मिनिट, ते तिथे काय आहे? तिथं तिजोरी आहे जिथे राजा जॉर्जचा खजिना लपलेला आहे. मग अल्बर्ट जवळच्या मक्याच्या शेतातून एक बुजगावणं घेऊन आला. अंधाऱ्या रात्री तो बुजगावणं किल्ल्याच्या आत घेऊन आला आणि त्याला खजिन्याच्या समोरच्या भिंतीवर अडकवून टाकलं, जेणेकरून ड्रॅगनला ते आरामात दिसू शकेल. हे काय, पिंप? मी या पिंपाचे झाकण उघडून त्याला ड्रॅगनच्या जवळ नेऊन ठेवतो. मग तो पिंपात जाऊन झोपून गेला. दुसऱ्या सकाळी पायांच्या आवाजानं त्याला जाग आली. त्याच्या अपेक्षेनुसारच घडलं. ड्रॅगनला वाटलं की भिंतीवर लटकवलेलं बुजगावणं नाही तर माणूसच आहे. ड्रॅगनने बुजगावण्यावरती जोरात झेप घेतली. आता मला ड्रॅगन दिसत नाहीये, तर पटकन पिंपातून बाहेर पडून खजिन्यापर्यंत गेलं पाहिजे. एकीकडे बुजगावण्याचा कोळसा बनत होता तर दुसरीकडे अल्बर्ट पिंपाला खजिन्यापर्यंत घेऊन गेला. मग तो बाहेर पडून जोरात ओरडला, हे ड्रॅगन, इकडे बघ, ये आणि मला पकड. हे ऐकून ड्रॅगन वळला आणि जोरात उडून खजिन्याजवळ आला आणि तोपर्यंत अल्बर्ट त्याच्यापासून दूर गेला होता. जेव्हा ड्रॅगनने येऊन खजिन्याच्या दारातून स्वतःचे डोकं आत घातलं तेव्हा अल्बर्टने ड्रॅगनचं डोकं पिंपात घातलं. जेव्हा ड्रॅगनने पिंपात आग सोडली तेव्हा पिंपात आग परतून पुन्हा त्याच्यावरच उलटली आणि ड्रॅगनने स्वतःचंच डोकं जाळून घेतलं होतं. कमाल आहे, विश्वास नाही बसत की मी हे करू शकलो. आता मी परत जाऊन राजा जॉर्जकडे त्यांच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडेन. तो राजा जॉर्जच्या दरबारात पोहोचला आणि शिपायांना लाकडाच्या पेट्यांमध्ये ठेवलेला खजिना आणण्यासाठी त्याने सांगितलं. अल्बर्टने राजाला मुकुटावरचे हिरे दाखवले. मी ड्रॅगनला हरवलं आणि आता तर मी खूप श्रीमंत सुद्धा झालोय. त्याच वेळी राजकुमारी लुसीनं येऊन अल्बर्टला मिठी मारली. माझ्यासाठी तू इतकं सगळं केलंस त्याबद्दल धन्यवाद. अल्बर्ट सामान्य असला तरी लुसीवरचं त्याचं प्रेम असामान्य होतं व त्याचमुळे तो तिच्याशी लग्न करू शकला. त्याला खजिना व जुना किल्ला देखील मिळाला आणि ते सगळेच आनंदाने राहू लागले. पीटर पॅन आणि कॅप्टन हुक. कोणी एकेकाळी 3 भावंड होती. त्यांची नावे वेंडी, मायकल व जॉन अशी होती. ती लंडन मधील एका मोठ्या घरात राहायची. रोज रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यात मोठी बहीण वेंडी तिच्या लहान भावांना साहसी पीटर पॅनच्या गोष्टी सांगत असे. वेंडी, आम्हाला पीटर पॅन बद्दल आणखी सांग ना. हो वेंडी, प्लीज आम्हाला आणखी एक गोष्ट सांग ना, प्लीज प्लीज. आता उशीर झालाय आणि उद्या शाळाही आहे. चला, डोळे बंद करा आणि झोपी जा. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. गुड नाईट वेंडी. काही तासानंतर ते घाबरून उठले कारण त्यांनी खोलीमध्ये विचित्र आवाज ऐकले. तू ऐकलंस? हो. तू ऐकलंस का वेंडी? हो, पण तो प्रकाश कसला आहे? कुठे? काय आहे ते? ही तर. हो, मी आहे टिंकरबेल. टिंकरबेल? काहीतरी विलक्षण घडलं. खोलीच्या मध्यभागी अचानकपणे पीटर पॅन दिसायला लागला. पीटर पॅन, तुम्हाला आमच्या सोबत यायचंय? कुठे? टिंकरबेल आणि मी तुम्हाला नेव्हरलँडला नेऊ शकतो, जिथे हरवलेली मुले राहतात. नेव्हरलँडला? जिथे हरवलेली मुले राहतात? पण आम्ही उडू शकत नाही. टिंकरबेल मदत करेल. ती तुमच्यावर परीपूड टाकेल ज्यामुळे तुम्हाला उडता येईल. मग टिंकरबेलने थोडी थोडी परीपूड सगळ्यांवर टाकली आणि काय आश्चर्य, सगळे उडायला लागले. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ, मीही उडतोय. ते वर खाली इकडे तिकडे उडत होते, गोल गोल रिंगण काढत होते आणि शेवटी या 5 जणांनी खोलीबाहेर आकाशाकडे झेप घेतली. थोड्या वेळाने जेव्हा ते नेव्हरलँडवरून उडत होते तेव्हा पीटर पॅनने समुद्रातल्या मध्यभागी असलेल्या एका जहाजाकडे बोट करून म्हटले, ते बघा, ते कॅप्टन हुकचं जहाज आहे. आपल्याला त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. त्याला मला कैदी बनवायचा आहे. कोण आहे कॅप्टन हुक? तो माझा कट्टर शत्रू आहे. खूप दिवसांपूर्वी आमच्यात भांडण झालं होतं आणि मी केवळ अपघाताने त्याला त्याच्या जॉली रॉजर नावाच्या जहाजावरनं धक्का दिला.
त्यानंतर एका मगरीने त्याचा हात त्या घड्याळासोबतच खाऊन टाकला. आणि आता जेव्हा हुकला घड्याळाचा टिकटिक असा आवाज येतो तेव्हा तो फारच उदास होतो. आधी त्याला आम्ही कॅप्टन फिस्ट नावाने बोलवायचो, पण आता त्याला कॅप्टन हुक या नावाने ओळखतात. त्याला मला पकडता येत नसल्यामुळे तो आता छोट्या मुलांमागे लागलाय. बिचारी मुलं, ते त्यांच्या कुटुंबापासून दूर आहेत. मी त्यांना भेटू शकते? नक्कीच. वेंडी हळुवारपणे जमिनीवर उतरली. जेव्हा हरवलेल्या मुलांनी तिला बघितलं तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं. ते आईच्या प्रेमासाठी तळमळत होते. त्यांनी विचारलं, तू आमची आई होशील का? तू आमची आई होशील का? आई. मी तर अजून लहान आहे, पण मी प्रयत्न करेन. असेच काही दिवस गेले आणि ती लहान मुलांची काळजी घेत राहिली. ती त्यांना पीटर पॅनच्या साहसी कथा सांगायची. एके रात्री जेव्हा ते सगळे चौकात बसून गोष्टी ऐकत होते त्यांना एक भयंकर आवाज ऐकू आला. तुम्ही सगळे माझे कैदी आहात. त्याने वेंडीला पकडले आणि म्हणाला, जर तुम्हाला हिला परत बघायचं असेल तर सांगा पीटर पॅनला की ये आणि भेट मला. ते त्यांच्या घोड्यावर चढले व ताबडतोब त्यांच्या जहाजाकडे निघाले. नंतर हरवलेल्या मुलांनी पीटर पॅनला जे झालं ते सांगितलं. पीटर पॅन मायकल व जॉनला आपल्या मित्रांकडे सोडून लुटारूंच्या जहाजाकडे जायला निघाला. कॅप्टन हुक, हा बघ मी आलो. वेंडीला जाऊ दे. जहाजावर स्वागत आहे पीटर पॅन. माझी विश्वासू माणसं तिला जमिनीवर सोडतील. ती जशी जमिनीवर पोहोचली सरळ हरवलेल्या मुलांच्या चौकाकडे गेली आणि म्हणाली, पीटर पॅनला हुकने कैदी बनवलंय. आता आपण काय करायचं? अगदी तेव्हाच त्यांना आकाशातनं एक प्रकाश येताना दिसला. ती टिंकरबेल होती. आपण पीटर पॅनला वाचवायला हवं टिंकरबेल. माझ्याकडे एक योजना आहे, चला सोबत. टिंकरबेल, वेंडी, मायकल, जॉन आणि हरवलेली सगळी मुलं समुद्रातल्या जहाजाकडे जायला निघाली. जेव्हा ती कॅप्टन हुकच्या जहाजाजवळ पोहोचली तेव्हा टिंकरबेलने पाण्यावर नाचायला सुरुवात केली. लवकरच समुद्राच्या लाटांवर आवाज यायला लागला. टिक टॉक, टिक टॉक. थांबवा प्लीज, हा आवाज मला सहन होत नाही. कॅप्टन हुक फार चिडला. त्याने तलवार काढून पीटर पॅनच्या दिशेने रोखली. पीटर पॅनला सोड, नाहीतर नाहीतर काय? तू माझं असं काय बिघडवणार छोटी माशी? टिंकरबेलने त्याच मगरीला जहाजावर आणायला मदत केली जिने अगोदर कॅप्टन हुकचा हात खाल्ला होता. मगरीला बघितल्याबरोबर कॅप्टन हुक थरथर कापायला लागला. त्याच्या हातात असलेली तलवार गळून पडली. जशी ती मगर पुढे पुढे यायला लागली तसे त्याचे सगळे मदतनीस पळून गेले. लवकरच त्याने स्वतःला मगरी समोर एकटा असलेलं पाहिलं. मग त्याने पीटर पॅनला सोडून दिलं व तिथनं पळ काढला. पीटर पॅन उडून परत आपल्या मित्रांकडे गेला. आभारी आहे मित्रांनो, तुम्ही माझा जीव वाचवला. काय रोमांचक प्रसंग अनुभवला आज आपण. मग जॉन उठून बसला. बघतो तर ते त्यांच्या बेडरूम मध्ये होते. हे स्वप्न होतं? हो, हे सगळं स्वप्नच वाटतंय. पण इकडे वेंडी मात्र टिंकरबेल आणि पीटर पॅनकडे आकाशात बघून निरोप घेत होती. समाप्त.
बिनदातांचा राक्षस ही त्या प्राचीन काळाची कहाणी आहे, जेव्हा माणूस कुत्र्यांवर विश्वास करत नव्हता आणि त्याच्यावर फक्त सुरक्षेसाठी निर्भर असायचा. जेव्हा कुत्रे म्हातारे होत आणि काही कामाचे राहत नसत, तेव्हा त्यांना जंगलात एकटं सोडलं जायचं. एकदा एका शेतकऱ्याचा लिओनार्डो नावाचा कुत्रा होता, जो म्हातारा होऊन गेला होता, ज्याचे दात पडून गेले होते, ज्यामुळे तो कोणालाही आपल्या दातांनी पकडू शकत नसे. एके दिवशी शेतकरी आपल्या बायकोसोबत घराच्या दरवाजात उभा होता, तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणाला, उद्या मी लिओनार्डोला जंगलात घेऊन जाणार आहे, कारण आता तो काही कामाचा राहिला नाही आहे. त्याच्या बायकोला कुत्र्याची दया आली व ती म्हणाली, त्याने इतके वर्ष आपली सेवा केली आहे, इतका इमानी बनून राहिला आहे, मला वाटतं की आपल्याला त्याला ते दिलं पाहिजे जे त्याने कमावलं आहे. अरे तू अजिबात हुशार नाही आहेस. त्याच्या तोंडात एकही दात उरला नाही आहे. जगात असा कोणताही चोर नाही जो त्याला बघून घाबरेल. म्हणून आता याला गेलं पाहिजे. त्याने आपली सेवा केली आहे आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला चांगलं जेवण देखील दिलं आहे. त्या बिचाऱ्या कुत्र्याने उन्हात पडल्या पडल्या शेतकऱ्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि त्याला अत्यंत वाईट देखील वाटलं की उद्या त्याचा शेवटचा दिवस असणार होता. त्याला एक खूप चांगला मित्र होता, लांडगा, ज्याला भेटायला तो संध्याकाळी जंगलात गेला आणि स्वतःच्या नशिबाची दुःखभरी कहाणी त्याला ऐकवू लागला. लांडगा म्हणाला, तू निराश होऊ नकोस, मी तुझी मदत करेन. मी विचार करून ठेवला आहे. सकाळी लवकर तुझा मालक त्याच्या बायको सोबत गवतात ढीग बनवायला बाहेर पडेल आणि सोबत आपल्या छोट्याशा मुलाला देखील घेईल. घरी कोणीच नसेल, मात्र काम करताना आई वडिलांना आपल्या मुलाला सावलीत ठेवावं लागेल. तू तिथे असा बस की त्यांना वाटेल की तू त्याची रक्षा करतोयस. मग मी जंगलातून येऊन मुलाला उचलेन. तू पटकन माझ्या पाठलाग कर व मुलाला हिसकावून घे. मी तुला मूल देऊन टाकेन आणि तू त्याच्या आई वडिलांकडे जा. मग त्यांना वाटेल की तू मुलाला वाचवला आहेस व ते तुझे आभार मानतील. आणि मग तुला त्रास देणं तर दूर, ते तुझ्यासोबत चांगलं वागतील आणि मग तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. कुत्र्याला ही योजना पसंत पडली आणि त्याने ठरवल्याप्रमाणेच केलं. लांडग्याला आपलं मूल उचलून पळताना पाहून शेतकरी ओरडू लागला. मात्र जेव्हा लिओनार्डो मुलाला परत घेऊन आला, तेव्हा तो आनंदाने उठला व म्हणू लागला, तुला कोणीही त्रास देणार नाही. तुला हवा तेवढा वेळ इथे राहू शकतोस, खाऊन पिऊन आराम करू शकतोस. आणि मग तो आपल्या बायकोला म्हणाला, घरी जा व म्हाताऱ्या लिओनार्डो साठी सूप बनव, म्हणजे त्याला ते गिळता येईल. आणि माझी उशी आण, मी त्याला ती झोपायला देईन. त्या दिवसानंतर म्हातारा लिओनार्डो आनंदाने राहू लागला, इतका की कोणी विचारही केला नसेल. त्यानंतर लवकरच लांडगा त्याला भेटायला आला आणि सगळं काही ठीक आहे हे पाहून खुश झाला. मी तुझी मदत केली आहे, त्या बदल्यात जेव्हा मी तुझ्या मालकाची एक जाडशी बकरी उचलेन तेव्हा तू काहीच करणार नाहीस. मी असं वचन तर नाही देऊ शकत. मी माझ्या मालकाशी प्रामाणिक राहीन. मी तुला वचन नाही देऊ शकत. लांडग्याला वाटलं की बिचारा म्हातारा कुत्रा त्याची थट्टाच करतो आहे. म्हणून एके रात्री तो दबक्या पावलांनी आला व बकरीला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र इमानी लिओनार्डोने शेतकऱ्याला लांडग्याबद्दल सतर्क केलं व शेतकऱ्याने त्याला पकडलं आणि त्याची पिटाई करू लागला. लांडगा पळू लागला, मात्र तो कुत्र्याला म्हणाला, आता मी तुला पाहतोच. तू खोटारडा निघालास, आता बघच. दुसऱ्या दिवशी सकाळी लांडग्याने एका जंगली डुकराला कुत्र्याकडे पाठवलं व त्याला जंगलात बोलवू लागला. लांडग्या व कुत्र्याच्या मध्ये जो करार झाला होता तो कुत्र्याने तोडला असं लांडग्याचं म्हणणं होतं. म्हाताऱ्या कुत्र्याच्या बाजूने बोलायला कोणीच नव्हतं, एका 3 पायांच्या मांजरीशिवाय. जेव्हा दोघं बाहेर पडले तेव्हा बिचारी मांजर लंगडत चालू लागली आणि होणाऱ्या वेदनेमुळे शेपटी हवेत ताठ करू लागली. लांडगा व त्याचा मित्र आधीच तिथे पोहोचले होते. मात्र जेव्हा त्यांनी आपल्या शत्रूला जवळ येताना पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की तो आपल्यासोबत तलवारच घेऊन आला आहे. त्यांना मांजरीच्या ताठलेल्या शेपटीला तलवारच समजलं आणि जेव्हा बिचारी मांजर 3 पायांवर लंगडत चालू लागली तेव्हा त्यांना वाटलं की ही त्यांना मारण्यासाठी दगडच उचलते आहे. म्हणून दोघे घाबरून गेले.
जंगली डुक्कर झाडामागे लपून गेला आणि लांडगा झाडावर उडी मारून चढू लागला. जेव्हा कुत्रा व मांजर तिथे पोहोचले तेव्हा दोघे तिथे कोणालाही न पाहून हैराणच झाले. जंगली डुक्कर पूर्णपणे झाडामागे स्वतःला लपवू शकला नाही आणि त्याचा एक कान अजूनही दिसतच होता. जेव्हा मांजरीने लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा डुकराने आपला कान हलवला. मांजरीला वाटलं तो उंदीरच आहे व ती त्याच्यावर झडप घालून त्याला चावू लागली. जंगली डुक्कर पळू लागला आणि वेदनेनं ओरडू लागला. मला सोडून द्या, कृपा करा, लांडगावर झाडावर आहे. कुत्रा व मांजरीने वरती झाडावर पाहिलं व त्यांना लांडगा दिसला, जो घाबरलेला होता व अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत होता. मग त्याने पुन्हा कुत्र्यासोबत मैत्री केली आणि सगळे आनंदाने राहू लागले. आणि मग एके दिवशी म्हातारा लिओनार्डो त्याच्या मालकाच्या व मालकिणीच्या मांडीत आनंदाने वारला. गोष्ट संपली.